काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. असं म्हटलं जातं की नाही, प्रेम शाश्वतच असतं काहीही झालं तरी. पण मग हे प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीमध्ये पूर्वीपासून ते आत्तापर्यंत अनेक बदल होत गेले. म्हणजे अगदी सुरुवातीला अहो ऐकलत का असा संवाद व्हायचा. मग त्यानंतर अमुक अमुक मुलाचे बाबा अमुक अमुक मुलीची आई असा संवाद व्हायचा. मग अहो आणि अगं, मग आमचे हे आमची ही, आणि त्याच्यानंतर अगदी अरे तुरे. मग कवी कल्पना पुढे आल्या. अजूनी दुर्गंध येई दुलईस मोगऱ्याचा, गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली. अहो पण असं प्रेम व्यक्त करण्यापेक्षा एखाद्या आपल्या हिला किंवा आपल्या ह्याच्या कर्तृत्वाला अधिक वाव दिला आणि त्या कर्तृत्व गुणांना अधिक सुगंध पसरवला तर खरं प्रेम असतं की नाही. अशीच आजची सुंदर प्रेमाची गोष्ट. या गोष्टीला आता 47 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पण तरी कधीही खटका उडाला तर म्हणालेच ते आमची ही ना, आणि ती पण म्हणते आमचे हे ना. तर आजच्या या सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध सॉलिसिटर्स मोहन जयकर, आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता जयकर. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार स्मिताताई. नमस्कार सर. मनापासून स्वागत करते आणि महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत करते. इतकी सुंदर दिसतेस ॲज युजल है ना. आणि सर तुमचं तेज पण काय म्हणावं, की हिचं तेज आहे की तुमचं स्वतःचं. ऐकूया प्रेमाच्या गोष्टीत. मी विनंती करते बसूया. येस. मोहन सर नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या या आमच्या मंचावर तुम्ही पहिल्यांदा आलेला आहात. ही तर आमच्या सह्याद्री वाहिनीची अँकरच होती, निवेदिका होती, आणि आज तिच्याकडे पाहताना आणि स्मिता जयकर असं म्हणताना मला विलक्षण आनंद होत आहे. तरीही ही माहेरवाशीण आहे आणि तुम्ही जावई बापू आहात, त्यामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. नाही तर जावई बापू रुसले तर मग दशमग्रह असं म्हटलं जातं. पण आमच्यात जावई बापू जर का पहिल्यांदा आले माहेरी बायकोच्या माहेरी तर काहीतरी गिफ्ट द्यायची असते. हो देणार ना सर. सर ते पण चांदी सोन्याची असते. चांदी सोनं हिरा तर दिलेला आहे आम्ही सर तुम्हाला. तो आमचा हिरा होता. आम्ही त्याला पटकावलं होतं. हिरा हिरावून घेतला हिरा हिरावून घेतलेला आहे सर. आम्ही जाताना तुम्हाला देणार सोनं चांदी भरभरून देणार जाताना ना, नाही तर जावई असा बसूनच राहिला तर पुन्हा अवघड होईल. सर इतकी सुंदर ही, तिला चंद्रमा म्हणावा का पौर्णिमा म्हणावी असं वगैरे वगैरे ती लाजली. पण हे कसं जमलं? कॉलेजचे दिवस जरा सांगा ना आम्हाला. मी नुकतंच कॉलेज सोडलं होतं, लॉ स्कूलमध्ये गेलो होतो, आणि स्मिताने नुकतंच सेंट झेवियर्स जॉईन केलं होतं. पण तिची एक मैत्रिणी माझा एक मित्र ह्यांचं काहीतरी लफडं चालू होतं. तर तो मला सांगायचा की बाबा तू माझ्याबरोबर ये, कारण की तिला जर का कोणी पाहिलं माझ्याबरोबर तर प्रॉब्लेम होईल. सो आय सेड ओके. आम्ही जायचो. तर ही तिच्या मैत्रिणीबरोबर, मी माझ्या मित्राबरोबर टवाळक्या ते करत असायचे. आणि मी हिला पाहिलं तेव्हा ती मिस इंटर झाली होती झेवियर्समध्ये, ज्याला आपण प्राऊड पिकॉक म्हणतो, स्ट्रट करत होती. आणि आय सेड ह्या मुलीचं तर मला तेव्हा कळलं की महाराष्ट्रीयन आहे. आय सेड म्हणजे बेस्ट, घरामध्ये प्रॉब्लेमच नाही. पहिली पत्रिकेतला गुण जुळला. बेस्ट. तर मग जरा हळूहळू तिकडे दाणे टाकत गेलो. बगडा तिकडे दाणे घेत गेला. आणि मग होता वी स्टार्टेड डेटिंग. पण ती इतकी भाव खायची मग अगदी अगदी काय ग, विथ हर नोज इन द स्काय ज्याला म्हणतो ना आपण तसं. तसलं काही नाही. हे परसेप्शन आहे त्याचं बघण्याचं. मी कशी अजिबात तशी नव्हते. अशी नव्हतीस. मग ते काय खोटं बोलतात की काय? प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. पण स्मिताताई तुझ्या काय पाठी न लागतील तरच आहे. रोज पाहायला अशी रांग न लागेल तरच आहे. पण मग स्मिताताई तुला
हा कृष्ण त्याची बासरी अशी सुरेल कधी वाटली जेव्हा मोहन सुरुवातीला अजिबातच इंटरेस्ट नव्हता. नाही तसं काय नाही. मग नंतर हळूहळू भेटी इतक्या सारख्या होत गेल्या. आणि मी मुलींच्या शाळेत म्हणजे माझं गर्ल्स स्कूल होतं ते होतं तेव्हा मुलांबरोबर बोलणं किंवा मुलांच्या बरोबर संपर्क साधणं त्यावेळेस मी 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी जरा मी घाबरूनच असायची. तर कोणी घरी उगाच बोलायला नको किंवा कोणी काय असं आपल्या चुलत भावांशी बोलताना देखील आम्ही घाबरायचो मुली त्यावेळेस. बरोबर. तर मग हे तिरायत पुरुष मुलगा वगैरे तर मग बापरे म्हणून ती थोडीशी नको असंच होतं. मग नंतर किती वेळा भेटायचं ग, किती वेळा सारखं भेटत गेलो की मग हे होतं. आणि पुन्हा मी घरी येऊन सांगायचे ना जयकर फॅमिली वगैरे, तर ती जयकर फॅमिली त्यावेळेस अजूनही आहे. पण तेव्हा आमचे सासू सासरे वगैरे खूपच प्रसिद्ध, विश्व हिंदू परिषदेचे प्रेसिडेंट आणि खूपच म्हणजे जयकर फॅमिली, प्रमिलाबाई जयकर, मोतीराम जयकर, मोठं नाव होतं तेव्हा. लिगसी. हो, मोठं नाव होतं. म्हणजे आई वडील माझे ओळखत होते त्यांना चांगलीच त्यांच्याबद्दल. तेव्हा त्यांनी तसं काय फारसं ऑब्जेक्शन घेतलं नाही. कोण कसला कोण काय कशावर कोणाबरोबर जाते फिरते असं काही बोलले नाही ते मला. तरी पण मला त्याची तेवढी हिंट नाही म्हणजे तेव्हा कळलं नाही तेव्हा. पण आम्ही भेटत राहिलो. मग तसं हळूहळू ओळख वाढत गेली. थेट सांगितलं सर तुम्ही घरी ही माझी होणारी नाही तेव्हा नाही. प्रॉब्लेम असा होता की मी नुकतेच आर्टिकल्स साईन केले होते. आम्ही ज्याला आर्टिकल्स म्हणतो टू बिकम अ सॉलिसिटर. बाबांची एकच इच्छा होती की मुलगा सॉलिसिटर झाला पाहिजे. त्याच्या त्या अभ्यासक्रमामध्ये काहीही अडथळा नको, डिस्ट्रॅक्शन नको. आणि बिईंग व्हेरी इमॉडेस्ट आय वॉज क्लेवर. तर बाबांची एक इच्छा होती की हा मुलगा पहिल्या ट्रायमध्ये सॉलिसिटर झाला पाहिजे. तेव्हा जेव्हा माझ्या सासऱ्यांनी वडिलांशी संवाद केला तेव्हा बाबा एकच म्हणाले, आम्ही आत्ता काहीही कोणाला रेकग्नाइज करणार नाही. तो सॉलिसिटर झाला की मी स्वतःहून तुम्हाला फोन करीन आणि तुम्ही नारळ आणि साखर घेऊन माझ्या घरी या. काय सांगताय? येस. तो काळ तेव्हाचा 50 वर्षापूर्वी. बापरे. इमॅजिन. पण तसं केलं मात्र. पण मग तुला ताई भीतीने वाटली अरे काय हे आता हे मधलं कसं आणि नाही झालं तर वगैरे असं काय? नाही तेव्हा तसले विचार नाही आले. आणि एवढं इनसेक्युअर नव्हतं तेव्हा जग. आणि मी पण लहानच होते ग. म्हणून काय कमिटमेंट दिलं असं नाहीये. कमिटमेंट दिलं होतं. इट्स नॉट की मी लहान होते. नाही व्हॉट आय एम आमचं कमिटमेंट होतं. माझ्या आई वडिलांकडनं काही ऑब्जेक्शनच नव्हतं. आणि 17-18 वर्षी लग्न काय करायचं नव्हतं ना. ते पण आहेच. तर एनिवे माझ्याकडे तसा वेळ होता तेव्हा तसा काही प्रश्न नाही आला. बट वी वर शुअर की. पण मग तसं झालं सॉलिसिटर झाल्यानंतर ज्या दिवशी माझा रिझल्ट लागला माझी बहीण इंग्लंडला होती. तिने बाबांना फोन केला की आता बाबा तुमची प्रॉमिस आहे. मला माहिती आहे सकाळी 8:30 वाजता माझे वडील लवकर उठायचे, त्यांचा योगाभ्यास वगैरे वगैरे व्हायचा. 8:30 वाजता फोन गेला, आमच्याकडे नारळ साखर आणि रुपया घेऊन या आणि पत्रिका घेऊन या. दॅट्स इट. तेव्हा मी बाबांना सांगितलं तुम्ही कोणालाही पत्रिका दाखवा. जर का तुम्ही म्हणत असाल ही पत्रिका जुळत नाही तर आय विल नॉट गेट इन टू इट. मला पत्रिका जुळवणं, सगळे तुमचे काही ग्रह बरोबर आहेत की नाही, आय एम नॉट बिलिव्हिंग इन इट. मला या मुलीशी लग्न करायचं आहे. तुम्ही काही करा, पत्रिका दाखवा, जुळवा, नको, आय डोंट केअर. मी काय एवढं कॉन्फिडेंटली सांगत होतो कारण की हिची आजी नाही माझी आजी सासू त्यांनी पत्रिका पाहिली होती आणि त्यांनी माझ्या सासूबाईंना सांगितलं होतं काही करून या मुलाला सोडू नकोस. म्हणजे त्यांचे काय 9 ग्रह समथिंग 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 मिळत आहेत आणि हा मुलगा ह्या मुलीबरोबरच राहणार आहे. मग काय प्रश्न. तेव्हा आम्हाला तसा काही प्रॉब्लेमच नव्हता. मी थोडा तुम्ही असं गॅम्बल घेतली होती की पुढे बाबा म्हणेल नाही नाही पत्रिका दाखवावी लागेल. ती गॅम्बल घेतली नोईंग फुल्ली वेल की पत्रिका दाखवली असती तर सुद्धा दे वुड हॅव मेट. पण स्मिताताई कितीही आपलं प्रेम असलं किंवा कितीही आणाबाका झालेल्या असल्या, तुझं वय पण लहान होतं, पण लग्न झाल्यानंतर पुन्हा या इथून त्या तिथे जाणं, एवढं मोठं घराणं असलेलं, नाव कमावलेलं, त्याच्यातूनच बुद्धिमत्तेचा म्हणजे काय प्रत्येक एक माणूस म्हणजे विद्यापीठ असलेलं हे घराणं मध्ये पहिलं पाऊल टाकलंस तेव्हा तुला थोडं दडपण आलं का? हो, कारण मी सगळ्यात लहान होते घरात. तर मला मी बुजल्यासारखी असायची. मला कोणाशी बोलायचं काय बोलायचं हे कळत पण नव्हतं. आणि हे सगळे अति इंटेलिजंट, त्यांच्यासमोर मी गाढव.
अक्षरशः. म्हणजे जरी लॉ बी केलं असेल तरी त्याला आणि एक तर वय लहान, त्यामुळे एवढं वर करून तोंड वर करून बोलणं, आर्ग्यू तर जाऊनच दे, नुसतं बोलणं देखील मला भीती वाटायची. बट एकच आहे स्मित, की तुला कोणीही तसं वागवलं नाही. आणि असं नाही की बाबा आम्ही डायनिंग टेबलवर फक्त कायद्याच्याच गोष्टी कॉन्स्टिट्यूशनवरच डिस्कस केलं असं तर नव्हतं. आई काही लॉयर नव्हती, आई सोशल वर्कमध्ये होती. अगं सोशल वर्क पण MA झालेल्या त्या काळच्या झेवियर्समध्ये इंग्लिश आणि फ्रेंच घेऊन MA झालेल्या त्या काळची, म्हणजे कुठचा काळ कुठच्या कुठे 1930. बघ ना, आता तुमच्याच लग्नाला 47 वर्ष आली, म्हणजे किती इमॅजिन. म्हणजे बाईची बुद्धिमत्ता काय असेल तर म्हणजे सोशल वर्कर वगैरे सगळं. पण इंटेलिजन्स लेवल तू बघ ना. बर्नार्ड शॉ त्यांना कव्हर टू कव्हर बाय हार्ट होतं सासूबाई ना. हो त्या काळात. इमॅजिन. आणि हे सगळं करत असताना सगळे जे आपले सण आहेत ते सुद्धा अगदी व्यवस्थित. शी वॉज व्हेरी आर्टिस्टिक. त्या आर्टिस्टिक फार होत्या. तर मोदक लाडू आपले उकडीचे मोदक, त्याला तर त्या पाकळ्या बिकळ्या ते करायचं वगैरे, ते मला माताजी आम्ही म्हणायचं होता ना, त्यांनीच शिकवलं. असा सुबक मोदक अजूनही मला करता येतो. तर मी करत नाही कारण तेवढा वेळ, पण तेव्हा आम्ही करायचो घरी. तर असे सुबक मोदक, आमच्याकडे काजूच्या पोळ्या तर आता सगळ्यांकडे फेमसच झाल्या. पण बाकीच्या ह्या कलाकुसरीच्या गोष्टी मला आमच्या इतकं सगळं करून ते त्याच्यात पण त्या निष्णांत प्रवीण. बापरे. अगदी. अगं गंमत तुला सांगते, एकदा आता एवढी हुशार बाई, नऊवारी नेसायच्या त्यावेळेस कॉलेजमध्ये पण जायला, नऊवारी, हिलचे शूज, पेंटेड नेल्स बिल्स त्या काळात. एनिवे, तर घरी असायचं नऊवारी नेसून. तर कोणाला तरी मला वाटतं मोहनला का राजा, मी सांगतो माझा मित्र आला आणि आई बसली होती ॲज युजल बर्नार्ड शॉला घेऊन वाचत, आणि मला सांगतो, कम ऑन यार मोहन, लेट्स गो. आय सेड या ओके, नो कम ऑन, वी गेटिंग लेट. सो आम्ही जात होतो. तर मला सांगतो, जस्ट कम फास्ट सो युअर मदर वोंट अंडरस्टँड व्हॉट आय एम सेईंग. तर माझी आई असं, तिचा चष्मा असायचा, असं केला, यंग मॅन, I probably know more English than you do. Your pronunciations are wrong, your punctuations are wrong. आणि तो ही फ्रोज. आणि त्या दिवसानंतर, तो सुद्धा एक ॲडव्होकेट आहे, त्या दिवसानंतर तो माझ्या आईचा पंखा झाला. म्हणे नऊवारी नेसलेली बाई सिटिंग इन अ महाराष्ट्रीयन होम स्पोक बेटर इंग्लिश देन एनीबडी ऑफ अस. वेशभूषेवर जाऊन नाहीये. करेक्ट करेक्ट. आमची तू लग्नानंतर LLB केलंस ना? हो, शेवटची 2 वर्ष. पहिलं वर्ष मी आधी केलं होतं, शेवटची 2 वर्ष, नंतरची 2 वर्ष. तेव्हा 3 वर्षाचाच असायचा कोर्स LLBचा. स्मिताताई, खरंच आपण असं म्हणतो की अरे ते सगळे प्रोग्रेसिव्ह आहेत, हे आहेत, ते आहेत, पण प्रत्यक्ष जेव्हा आपण तिथे असतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, याचा अर्थ काय सांगशील तू? म्हणजे कशा पद्धतीने ते वागवायचे? कोण? सगळे घरातले नाही. आता बघ, आता मी माझे सासू सासरे जिवंत असताना मी माझा पहिला टीव्हीचा प्रोग्राम केला होता. म्हणजे हे कायदेविषयक सल्ला किंवा कोर्टाची पायरी वगैरे ते होते. मला कधीच ते म्हणाले नाही की तू ह्या फील्डमध्ये जायचं नाही. त्या काळची ती लोक तेव्हाची, आणि वेगळंच वातावरण, वेगळं वातावरण, पुन्हा सगळं अकॅडमिक, इंटेलेक्च्युअल वातावरण होतं ना घरात. तेव्हा म्हणू शकले असते ते तेव्हा, आणि मी तेव्हा ऐकलंही असतं. खरंय, कारण तशीच सगळं जग माहीतच नव्हतं ना हे फील्ड. एक्झॅक्टली. तर ते नाही असं नाही, पण घरून मोहन माताजी आणि बाबांनी परमिशन द्यायला पाहिजे की नाही सासू. बरोबर आहे. तर मला तेव्हा मोहननी तेव्हा सांगितलं की तो कायदेविषयक सल्ला, आणि तो सगळं इतका गवगवाट झाला त्या प्रोग्रामचा, खूप जुनी गोष्ट आहे. पण तेव्हा मोहननी मला सांगितलं की स्मित, एवढं तुझं कौतुक होते तर तू प्रोफेशनली फोटोग्राफ्स काढून घे. म्हणजे तो हे करतो ना आपण, फोटो सेशन करतो तसं. तेव्हा गौतम राजाध्यक्ष होते आणि मिकी कॉन्ट्रॅक्टर, ह्यांनी माझं मेकअप आणि हे केलं होतं. अतिशय सुंदर फोटोग्राफ्स काढले होते. मग नंतर मला मोहननी पुश केलं. पण माझी प्रत्येक जी काही भूमिका होती, प्रत्येक नाटकामध्ये किंवा टेलिव्हिजनमध्ये मी जो भाग घेतला, ते माझं कौतुकाने आवडीने सगळे बघायचे. ह्याला मी प्रोग्रेसिव्ह. खरंय, अगदीच खरंय, अगदी बरोबर आहे. त्यावेळी पुन्हा मी साडीच नसे नेसायची. त्या काळात तशी एक्सपेक्टेशन असेल त्यांची की मी नाही साडी नेसली. मोहनलाच आवडायचं की साडेबडे नेसून नसली चाललीस कुठेही जाताना. सो मी पॅन्ट्स, शॉर्ट टी शर्ट्स वगैरे किंवा सलवार कमीज वॉट एव्हर ते माझं. सो आय टू वेअर ऑल ऑफ दॅट. मग मी म्हणेन
मोहननी तर कधीच मान्य नाही केलं. मोहन तो त्यांच्याहीपेक्षा प्रोग्रेसिव्ह ते झालं. पण सुनेवर एक थोडासा दबाव असतो ना, की तिने मंगळसूत्रच घालावं, त्यांनी कुंकूच लावावं किंवा अमुक एका तऱ्हेने ड्रेसअप व्हावं. कधीच नाही माझ्यावर, कधीच कसलंच बंधन नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने नुसतं म्हणायला नाही. ऍब्सोल्युटली. मोहन सर, स्मिता इतकी सुंदर, म्हणजे सगळ्या जगाचं लक्षात. बस गं, काय? थांब ग, किती जाहिराती केल्यास तू? गॉड नोज, मला नाही हा, किती मग? आठवत ते. मग आता मी हे जे कौतुक करते ते खोटं समजू नकोस. किती 1000च्या वरती जाहिराती केलेल्या आहेत आणि तुझ्यामुळे आम्ही नको ती प्रॉडक्ट्स घरी घेतलेली. बिलच देते आता तुला. हां, मला कौतुक करू देत, तू आमची आहेस. मग सर, 2 मुलं झाल्यानंतर जे क्षेत्र त्यावेळेला सुद्धा खूप अवघड वाटायचं, सिने क्षेत्र, मालिका क्षेत्र, याच्यामध्ये तू काम कर असं सांगताना तुम्हाला स्वतःला नवरा म्हणून भीती नाही का वाटली? हे मला सांगा. नाही ना, तेवढी इन्सिक्युरिटी नाही, कधीच नाही. पहिलं एकतर मला कुठचीही बायको घरी बसून राहिलेली मला मुळीच आवडायची नाही. तेव्हा मी हिला सांगितलं, आय डू नॉट बिलीव्ह की मी घरी काय इकेबाना करते, बॉन्झाय करते, हे करते. आय सेड यू हॅव टू गो आउट. तुला जे काही बाहेर जाऊन करता येईल ते कर. यू आर केपेबल, इंग्लिश बोलू शकतेस, यू आर प्रिटी, यू आर स्मार्ट. हे सगळे जे तुझे ॲट्रिब्यूट्स आहेत, याला वाव कशी मिळणार? आय टोल्ड हर, यू हॅव टू डू इट. यू हॅव टू गो टू टेलिव्हिजन अँड अप्लाय देअर फॉर अ न्यूज रीडर. मग तिला सांगितलं, तुला फिल्मचे ऑफर्स येत आहेत. मला माझे क्लायंट सांगायचे, अरे एवढी इतनी बढ़िया तुम्हारी बहू है, तो फिर इनको ये करने बोल दीजिएगा ना. मैंने कहा आई विल टेल हर, बट आई कांट टेल हर डू दिस ओनली. परंतु मग त्याला सांगायचो की आमच्या क्लायंटनी असं सांगितले, वाय डोंट यू डू इट. मला कधीच वाटलं नाही की शी शुड रिमेन ॲट होम. एक म्हणजे दुसरं मी एक सांगतो, जॉईंट फॅमिली असली की मुलं शाळेतून आले की त्या मुलांना बघण्यासाठी आजी आहे, इतर लोक आहेत, तेव्हा तिला तिकडे बघून अरे तू दूध प्यालस का, अरे तू नाश्ता खाल्लास का, हे करायची जरूर नव्हती. नंबर 1. नंबर 2, माय मदर ही माझ्या मुलांवर एक मोठा प्रभाव पाडणारी बाई होती. श्लोक, सगळे प्रेयर्स, हे सगळं तिन्ही मुलांना शिकवलं. तेव्हा स्मिता जायची शूटिंगला, ती संध्याकाळी लेट सुद्धा झाली, आय वुड बी बॅक फ्रॉम दी ऑफिस, मी मुलांबरोबर असायचो. तेव्हा खूप होता. अँड खूपच. माझ्या मते तरी मी कधीच स्मिताला सांगितलं नाही की हे करू नकोस का ते कर, किंवा तुझा रोल काय आहे, आर यू अ वॅम्प, आर यू अ बॅड वुमन, आर यू अ बॅड मदर, असं कधीच विचारलं नाही. यू डू व्हॉट यू हॅव टू डू, बट डू इट. घरी बसून उगाचच्या उगीच मग तिकडे डोक्याचं भजं होते घरी बसलं की. अँड आयडल माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप, आणि इफ इट्स अ वुमन इट्स अ डबल डेव्हिल्स वर्कशॉप. वा वा, अरे वा. पण मोहन सर, हे अगदीच बरोबर आहे की तू काम कर, हे सांगणं मला अगदीच मान्य आहे. पण चित्रपटसृष्टी किंवा फिल्म्स, मालिका, हे क्षेत्र थोडंसं वेगळं आहे. आणि तुमच्या घरी सगळं बुद्धिमत्ता, म्हणजे आता ती वकील झाली होती तर ते करावं किंवा मग वेगळ्या एखादा उद्योग करा, असं न करता इकडे का, त्याच्यासाठी केवढं मोठं मन पाहिजे असं मला म्हणायचं. तिने वकिली का केली? कारण तिला सांगितलं, स्मिता आपण जेवताना काही बोलतो, जर का काही डिस्कशन झाले तर दे माइट गो इन टू लॉ, तर यू शुड नॉट फील लॉस्ट. म्हणून ते केलं. तिच्या वडिलांनी प्रोत्साहन दिलं की हो स्मिता तू हे कर. सो दॅट वॉज ओव्हर. आय टोल्ड हर, युअर अ प्रिटी फेस, पीपल शुड बी सीइंग यू ऑन टेलिव्हिजन. सो आय गॉट हर इन टू टेलिव्हिजन. आय मीन आय पुश्ड हर इन टू टेलिव्हिजन. त्याच्यानंतर आय सेड ॲड्स कर की. तेव्हा माया अलग जे होत्या, अँड माया अलग वॉज ऑन द वेन, परतीचा होता सुहासिनी आणि माया अलग, ह्या 2 तेव्हा यंग मदर्स म्हणून होते. पण ते खूप ओव्हर एक्सपोज झाल्या होत्या तेव्हा. तर ते नवीन चेहऱ्याच्या शोधातच होते ते. मी कधी कधी म्हणतो ना, परमेश्वर राईट टाइम राईट प्लेस, तसं माझ्या बाबतीत तेव्हा झालं. अर्थात मग एन्करेजमेंट मिळाली घरून. पण तू आधी काहीच केलं नव्हतंस. ऑडिशन तिथल्या तर किती अवघड आहेत. म्हणजे किती मुली सांगतात की आम्ही 150-200 ऑडिशन झाल्यावर एक मला जाहिरात मिळाली. तुझा अनुभव कसा होता? मग मी एकही ऑडिशन दिले नाही. मग तेव्हाचे असं एवढं ऑडिशनचं नव्हतं. आता हे थोताण झालंय. मी तुझ्यातलं हे मी आय न्यू इट, म्हणून मी तुला सांगितलं की तुला ऑडिशन लागणार नाही. अरे वा, हे प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. म्हणजे ते ओळखतात. मगाशी मी म्हटलं की नाही की आतमध्ये असलेल्या कलागुणांना आणि कर्तृत्वाला वाव देणं. बस काय बस खरं बोलतात. माझं ऑडिशन जे पहिलं घेतलं ते इथे दूरदर्शनमध्ये सुधीर पाटणकर होते.
तेव्हा तो जो कायदेविषयक सल्ला हो. त्यावेळेस तो दिवाळीचा एक मेजर प्रोग्राम होता, त्यांना ती अँकर हवी होती तशी वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं मी तुमचं मॅडम ऑडिशन घेणार. म्हटलं ऑडिशन म्हणजे काय? हा ऑडिशन घेणार एक शब्द ऐकले होते पण एक्झॅक्टली काय करायचं आय डिडंट नो. तर म्हटलं बरं म्हटलं. आणि त्यांनी मला एवढा मोठा मराठीचा एक डायलॉग दिला करायला. म्हटलं बाप रे, एवढं म्हटलं कसं माझं पाठ होणार मराठीचं. मी गेले, पहिल्या वेळेस मी जी वाट लावली त्याच्यामध्ये एक वाक्य एकदाच काय लोकांना सवय नसतं ना कॅमेरा लाईट्स ॲक्शन हे ते बोलणं. असं फर्स्ट टाइम कॅमेराला फेस करणाऱ्या माणसाला जरा भीती वाटते ह्या गोष्टीची. माझी वाट दारामुळे उडाली होती. मग मी आले परत. म्हटलं तुम्ही मला आणखीन एक 4 दिवस द्या, मी येते परत. तर मी मोलला म्हटलं असं असं झालं म्हणून मला बस माझ्या पुढ्यात पाठ कर सगळं, बघू मला कशी बोलतेस. ते पाठांतरांनी करून घेतलं माझ्याकडनं. आणि मग मी गेले होते टेलिव्हिजनला परत एकदा ऑडिशन द्यायला. मग माझी सुरू ॲब्सोल्युटली. पण त्यांनी म्हटलं यू आर ऑन मॅडम, आपण सुरू करायचं करायचा हा प्रोग्राम. मग तसं झालं. फोटो सेशन हे प्रकरण हे सगळं तुला नवीनच असेल ना. आणि गौतम राजाध्यक्षासारख्या माणसाने तुझे फोटो काढावे, तो आधी काढणार नाही. ज्या अर्थी त्याने काढले म्हणजे तोही एक रत्नपारखीच. ते फोटो हातात आल्यानंतर तुला काय वाटलं? बापरे, मी स्वतःला ओळखलंच नाही. म्हटलं बापरे, मी एवढी सुंदर कशी दिसायला लागली. अजूनही ठेवलेत ते थोडे फोटोग्राफ. कारण गौतमजींची आठवण म्हणून पण मी ठेवलेत ते. कारण ब्युटिफुल पिक्चर्स काढले. जे असतं ते आतून काढणारा तो फोटोग्राफर. खरंच खूप प्रेमाने केलं होतं दोघींनी. मिकीचा मेकअप पण खूप छान होता. हो. तर मग ते फोटोग्राफ्स मग आम्ही आमचे फ्रेंड्स वगैरे ह्यांच्याकडं थ्रू एजन्सीजमध्ये देणं वगैरे होतं. आत्ताच्या सगळ्या एवढ्या रास एजन्सी झाल्या तशा तेव्हा थोडक्याच होत्या. तर त्यांना दिलं. आणि ते नवीन चेहऱ्याच्या शोधातच होते. झालं, संपलं. मग ज्या ॲड्स एका मागोमाग बाप रे, मी हैराण व्हायची. तेव्हा महाभारत यायचं ना. हो. तेव्हा महाभारतच्या अगोदर माझ्या 14 ॲड्स लाईनीने यायच्या. 14 एका मागोमागे. म्हटलं संपलं माझं. म्हटलं मला आता कोणी ॲडला घेणार नाही असं जर होणार असेल तर. पण तरी पण मी केलं बऱ्याच, खूपच ॲड केल्यात. खूप म्हणजे असंख्य एवढाच तो आहे. सर, पहिल्यांदा स्क्रीनवर जी तिला पाहिली अशा म्हणजे नॅशनल टीव्हीवर सगळीकडे आपली बायको, कसं वाटलं तुम्हाला त्यावेळेला? प्रोग्राम वृक्ष होता पण प्रोग्रामची अँकर सुंदर होती, एवढंच बोलीन मी. दिवाळीच्या दिवशी स्मिताचा मला तो प्रोग्राम एक्झॅक्टली आठवतोय. काळी साडी घातली होती, कसबी बॉर्डर होती त्याला. And I said, this is not the same. My God. आणि वृक्ष प्रोग्राम, वृक्ष म्हणजे टू अन एक्सटेंड. परंतु द वे शी कंडक्टेड, आय सेड फॅन्टॅस्टिक. तेव्हाच मी तिला सांगितलं होतं घरी आल्यावर की बाई, यू हॅव टू गेट इन टू फिल्म्स, यू हॅव टू गेट इन टू वॉट एव्हर. माझी फिल्मची तेवढी तयारी नव्हती. हो का? कारण नाही, हिंदी फिल्म विषय इतकं तेव्हा पण बोललं जायचं की बापरे असं तसं. म्हटलं मी नाही काढणार, मला टेलिव्हिजन बरं होतं. कारण मेंटली इथे माझी मुलं झाल्यानंतर मी ह्या फील्डमध्ये उतरले ना. तर मी इथे आई होते. म्हटलं मला टेलिव्हिजन बरं वाटायचं तेव्हा, यंग मदर्सचे रोल्स किंवा भाभी वगैरे हे रोल. फिल्म्स आय डोंट वॉन्ट टू डू. पण मला एनकरेज कोणी केलं? जॉन मॅथ्यू, सरफरोशचे आम्ही केलं ते. त्यांनी मला सांगितलं स्मिता, मी त्याच्यावर चिक्कार ॲड फिल्म्स केल्या होत्या. स्मिता, आय एम देअर इज अ व्हेरी नाईस पर्सन. तो म्हणतो आय एम देअर, तू सगळ्या DOP वगैरे सगळ्या आपल्या अख्ख्या सगळ्यांना ओळखतेस तू सगळ्यांबरोबर एवढी कामं केली. ती सगळी तीच लोक आहेत. आणि तुला आमिरच्या आईचा रोल करायचा, असा पण नाही की काय यंग हिरोईनचा वगैरे असा काही नाही. तू एक फिल्म कर, मग नंतर नको करू, माझी फिल्म म्हणून तू कर. असं ती सुरू झाली. मग हम दिल दे चुके सनम, मग काय विचारूच नका. वा 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 वा. पण स्मिता, हे करत असताना तू रंगभूमीवर पण अगदी लीलया अशी आलीस आणि तो सगळा रंगमंच. म्हणजे पण मी असं नाही म्हणणार की मी नाटकातून पुढे आले. कारण मी तेवढी अशी नाटकं नाही केली, व्हेरी ऑनेस्ट. खूपच कमी. माझं त्यातल्या त्यात आई रिटायर होते हे नाटक खूप गाजलं. तेव्हा 200-250 प्रयोग आम्ही त्याचे केले प्रोफेशनली, हे जर म्हटलं तर. बाकी मी नाटक असं एवढं नाही केलं. आणि ते नाटक आधी भक्ती बर्वेंनी इतकं श्रीमंत करून ठेवलेलं, त्यांच्या जागेवर तू येणं. पण तुझ्या नावावर तो पुन्हा एक म्हणजे ते छप्पा मारला गेला. नाही तर असं होतं की नाही त्यांच्यापेक्षा हिचं कमी, हिच्यापेक्षा त्यांचं कमी. तसं नाही झालं. मोहन सर, तुम्ही किती नाटकं बघितली? नाटकातला वावर तिचा कसा वाटला तुम्हाला? व्हेरी गुड, व्हेरी गुड. इनफॅक्ट आई रिटायर होते ह्याच्यामध्ये तर थोडेसे डोळे पाणावले. आणि माझ्याबरोबर अजून 2 माझे शिर्डीचे विश्वस्त होते. ते तर म्हणजे हुंका नाही, पण आय कुड सी की हे म्हणजे खलास एकदमच झाले.
जोक होतं तसं. मोहन देखील नाटकात काम करतो, मोठा ऍक्टर हा पण आहे, पण त्याचं वकिली आहे ह्याच्यामध्ये म्हणून. सर खरंच हो, म्हणजे वकिलीनंतर नव्हे, हा. त्याच्या आधी. आणि कॉलेजमध्ये गाजवलेलं आहे तुम्ही. हे तुझ्या पाठीमागे रांगा लागायचे तसे सरांच्या पाठीमागेही रांगा लागत असतील की? हे राहिलंच आपलं. हा सर लाजले. त्याच्याबद्दल आपण बोलू नको. नाही 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 स्मिताताई सांगेल की आम्हाला ही प्रेमाची गोष्ट नाही आहे. नाही, काही गोष्ट तिला माहित सुद्धा नसते. आता उगाच मला बोलावं लागेल टेलिव्हिजनवर आहे, तुम्ही म्हणाल अगदी खरं खरं सांगा. घरी गेल्यानंतर खरं खरं सांग. पण स्मिताताईला माहित असेल की. हा मला त्याच्यावर लाईन मारणाऱ्या पोरी मला माहिती होत्या. मला राग येतो हा बोलायला हो ना. हो मग पदेच मागून जाऊन चिमटा वगैरे काढलास की नाही. हो ते बिमला ऐसा नाही चलेगा. बिंबुडी. सर चूक नाही आता आला काय? तुम्ही तर सांगितलं पाहिजे. कोणाची नावं घेऊ नका, त्या मुली नाही, अजून नावं नाही आहेत. घ्यायची. नाही नाही, बऱ्याच नाही आहेत ते नावं नाही घ्यायची, पण म्हणजे तर सरळ आहे सर. असं झालं, लग्नाच्या आधी जे झालं ते जाऊन द्या. हां जेव्हा मी हिला डेट करायला लागलो तिथपासून ते लग्नाच्या या प्रवासामध्ये कधीही असं जरा थोडंसं इकडून तिकडे नजर गेली की पटकन डोळ्यासमोर बाई यायची. पाहिलं, तुझी नजर पाहिली, आता माझ्याकडे बघ. अरे आय वॉज जस्ट लुकिंग अराउंड, आय लाईक ब्युटी. नाही, माझ्याकडे बघ. आणि आय नो, मी तिला माहिती आहे की आता माझा कुठेतरी डोळा इकडे जातोय, कोणती सुंदर मुलगी आली, फटकन समोर येईल, माझ्याकडे बघ आता. हे पॉझिटिव्ह असणं सुद्धा प्रेम व्यक्त करण्याचीच एक भाषा आहे बरं का. Of course, हो ना. of course. तर तुम्ही कसं आमच्या स्मिताताईला असं पॉझिटिव्ह नाही आहे तुम्ही. नाही एक्सक्यूज मी, हॅलो, पॉझिटिव्ह नाही असा कुठं नवरा असतो का कधी? सांग बरं मग. पॉझिटिव्ह नाहीये, विचार नाही तूच सांग आता आम्हाला. नाही पॉझिटिव्ह. आता सिनेमात वगैरे कामं करताना तेवढं ते म्हणजे तसं माझ्या करिअरला कुठेही धक्का लागेल असं काहीतरी कधीच केलं ना. ह्यांनी पण नाही आणि माझ्या मुलांनी पण नाही. ते तू केलंच नाहीस तर मग काय बोलायचं नाही. प्रश्न. आता आम्ही नवरा बायकोचे जेव्हा रोल्स वगैरे करायचो तर थोडंसं असं असले वगैरे होतं, पण कधी कोणी म्हटलं नाही की व्हॉट इज दिस यू आर डुईंग वगैरे, असं कधीच नाही. पुन्हा मी रोल्स मी स्वतः देखील सिलेक्ट करताना मी असे रोल्स जे मला सूट होणार नाहीत असे मी कधीच केले नाही. मीच अनकम्फर्टेबल होईन, मी स्वतःच अनकम्फर्टेबल होईन, तर ते तसं केलंच नाही. पण आता बघून लग्न झाल्यानंतर कुठच्या वाव व्हॉट अ प्रिटी वुमन म्हटलं. कितीही सुंदर बायको असो, दुसरी बाई नेहमी व्हॉट अ प्रिटी वुमन म्हटलं. हे बरं आहे, हे नेहमीच असतं. थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर अस. हो रे, हो हो. वा वा, ही नोकझोक आम्हाला खूप छान आवडलेली आहे. म्हणजे ते तू आत्ता असं म्हणालीस की मी अनकम्फर्टेबल होते. तुझं तर काहीच बॅकग्राऊंड नाही अशा अभिनयाशी. हे तर अशा पद्धतीने थोडंसं जवळ जाताना हे तुला पहिल्यांदा किती त्रास झाला? थोडं मला असं संकोचल्यासारखं झालं सुरुवातीला, पण मग ते कसं वाईट दिसतं स्क्रीनवर. तुम्ही अशा झालेल्या दिसतं स्क्रीनवर लगेच पटकन. आणि समहाव आमच्या वेळेसचे जे पुरुष माझ्याबरोबर जर नवऱ्याचे कामं वगैरे केली होती, बेंजामिन गिलानी किंवा किरण कुमार किंवा टॉम ऑल्टर, ही तो जो काळ होता ती पुरुष पण अतिशय व्यवस्थित होते, कारण तो काळच तसा होता. आताचा काळच वेगळा आहे. आता मला आणि आता इतकी सवय झाली, आता तसं काही वाटत नाही. कोणी नवरा वगैरे असला तरी तसं काहीच वाटत नाही त्याचं. पूर्वी सुरुवातीला जरा असं व्हायचं एकदम. आणि हे अशा वेळा म्हणजे एकदा गेल्यानंतर नाईट शिफ्ट मग पुन्हा हे, यामध्ये तुझी आई किती अस्वस्थ असायची? नाही, आई नाही, तेव्हा माझं लग्न झालं होतं ना, तेव्हा आई नाही. पण आमच्या घरी म्हणजे सुरुवातीला आता उशिरा येणं वगैरे हे ना घरातल्या कुणालाच सवयच नव्हती. हो तेच ना. तेव्हा सुरुवातीला पण आमच्या घरी पण हे व्हायचं की एवढा उशीर, 10-11 वाजले अजून यू हॅव नॉट कम होम. म्हटलं दिस इज हाव इट इज. फिल्म इंडस्ट्री ही अशीच आहे. पण मोहनचे क्लायंट्स पण चिकार फिल्मवाले लोकांचे मोहनचे क्लायंट्स पण झाले. ते देखील सांगायचे की इथे शिफ्ट एक्सटेंड झाली, यू कॅन्ट डू एनिथिंग. तुम्ही आहात त्या शॉटमध्ये, काहीतरी झालं, तुम्ही काहीच करू शकत नाही त्याला. मग मोहनच्या लक्षात पण यायला लागलं की नाही, हे इंडस्ट्रीचे हे असंच आहे. किंवा एका डॉक्टर तो म्हणाला मला इंजेक्शन देता येत नाही, मग तू डॉक्टर कसला? तर हे काही आहे. उशीर झाला कशामुळे की बाबा कुठे काही गाडी हे झाली का, ती त्याची भीती होती. तेव्हा मोबाईल बिबाईल असे काहीच नाही. दॅट इज द प्रॉब्लेम. तेव्हा गाडीला काही झालं का, आर यू स्ट्रँडेड समवेअर, ह्याच्यामुळे भीती होती, काळजी. येस. आणि मग आणि आपल्या इकडे मुंबईमध्ये जे तो जो हे झाला होता, क्लाउड बर्स्ट झाला होता, ही अमिताभ बच्चन बरोबर सगळे बियॉन्ड गोरेगाव तिकडे अडकलेले, फिल्म सिटीला तिकडे अडकलेले, नो कॉन्टॅक्ट, एव्हरीथिंग वॉज ऑफ. तेव्हा सगळं कट झालं होतं ना. मी बाई आहे कुठे, आणि माझी मुलं तेवढे ना, आय एम गोइंग टू फाइंड मॉम. असं जाणार कसं तू, मी चालत जाईन.
आज चालत कुठून पेडर रोडून चालत कुठे गोरेगावला हो मी जाणार. तेव्हा दॅट इज द थिंग विच आय यूज टू गेट स्केअर की बाबा तुझ्या गाडीला काही झालं का, तुझा ड्रायव्हर काही करू शकला नाही का, रात्री तुम्ही कुठे आय मीन आरेमधून का कुठून तरी येत आहात, आर यू मग्ड, ह्याची भीती होती. बापरे हो ग. मग पूर्वी ग मी गाडी स्वतः पण चालवायची, हो त्यामुळे पण घरात काळजी की मी स्वतः पूर्वी चालवायची गाडी. नंतर मग मोहननी सांगितलं यू आर नॉट ड्रायव्हिंग एनी मोर, तर ते माझं ड्रायव्हिंग सुटलं, आता मला ड्राईव्ह करता येईल की नाही आय डोंट नो. नाही पण विषयांतर झालं. बेसिकली थोडंसं भीती का वाटायची उशिरा आली तर, होय. किंवा काही झालं तर. खरे खरे That's काळजी all. काळजी That म्हणे is the केवळ only thing. आंतरिक काळजी. कारण हे फील्डच असं खूप वेगळं आहे आणि Yeah. एकदा बाहेर पडल्यानंतर काहीही सांगू शकत नाही जोपर्यंत माणूस घरी येत नाही. सुजाताई तू असं म्हणालीस की मी अशा भूमिका केल्या नाही, त्या कशा त्या सोडून देऊया, पण नाही म्हणण्याची ताकद कुठून येते ग? तुला मी खरं सांगू, अशा भूमिका माझ्याकडे फार कमी आल्या. एखाद दुसरी भूमिका अशी आली की जिथे तुम्हाला अशा प्रकारचे कपडे घालणं किंवा अशा प्रकारचं काय माझ्याकडे आलं. मग त्यात एक दोन भूमिका मला नाही, मी म्हटलं नाही मी असलं नाही करणार, काय मी हे असं घालूच शकत नाही. मी स्वतः पर्सनल लाईफमध्ये देखील असे कपडे कधी घातलेले. बरं सर, तुमच्या हिच्या भूमिकांविषयी तुमच्याकडे चर्चा व्हायची की तू हे खूप छान दिसतेस किंवा हे छान केलंस, हे नाही आवडलं, असं खूपच. तुम्ही स्वतः? मला काही नाही. आय हॅव नो. मी कधी कधी सांगतो तिला काय तू ते केलं तर म्हातारीचे ते दॅट विथ काजोलची ती होती ना काहीतरी केस लावले भांडी घासते. असं तुझ्या तोंडावर कोण सांगतील का भांडी घासणारी आहे का? गरीब दिसूच शकत नाही. एक्झॅक्टली. संजय भन्साली मला तेच सांगितलं. काही काही रोल्स होते, मोहन आय कांट गिव्ह इट टू हर, शी हॅज टू लुक लाईक अ प्रिन्सेस, लाईक अ राणी. आय कांट मेक हर. आणि ते कुठच्या नाटकामध्ये भांडी घासत बसली होती. काजलच्या आईचं रोल सो दॅट इज. ते जर का असलं तर पण म्हणजे माझ्या मुलांना दे डोंट लाईक द मदर क्राईंग. काय एक सरी रडतेस तू. त्याला सत्व परीक्षा माझं खूप आवडलेलं, कितीतरी वेळा बघितलं, कारण त्याच्यात मी विलनचा रोल घेतो. अरुणा इराणीची, तर त्याच्यात तिला ती चापकानी मारते आणि असे म्हणजे दिस आय लाईक. बघ आपल्या मुलांची काय हे असतं ना की माझी आई पॉवरफुल, माझी आई सुपर वुमन. हा, तर हमदिल दिचकुसे नाम देवदास वगैरेचे रोल्स पण त्यांना आवडले, कारण ते असे रडके न हे भांडी घालणं वगैरे. ते म्हणजे आमच्याकडची अख्खी सगळी फॅमिली माझ्यावर वैतागली होती त्यावेळेस. म्हणजे काय भांडी, मी घरी पण नाही कधी घातली, पिक्चरमध्ये जाऊन भांडी घासते आणि कपडे धुते. इट वॉज सो फनी. मित्रताई, तुमच्या दोघांवरही चेहऱ्यावर एक विलक्षण असं तेज आहे. ते यशस्वीते असेल, कर्तृत्वाचं असेल, किंवा एकूण आपल्या घराण्याचे संस्कार असतात त्याचं पण असेल. पण आता जेव्हा आम्ही तुझ्याकडे बघतो त्यावेळेला अध्यात्माचं एक विलक्षण शांततेचं पण तेज तुझ्याकडे आहे. हा अध्यात्माचा प्रवास कसा सुरू झाला? मी ऐकले की सरांनीच तुला त्या गुरूंकडे नेलं. सर काय झालं, म्हणजे असं तिला गुरूंकडे न्यावं याच्या पाठीमागे काय गोष्ट आहे? गुरूंकडे येणारच नव्हती. माझ्या गुरूंना विल करायचं होतं. त्यांनी संन्यास घेतला होता. संन्यास म्हणजे ते एका रूम मध्ये होते, आत्मसन्यास. तर त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं की ह्यांना बोलावून घे, मला विल करायचं आहे. शनिवारचा दिवस होता दुपारी आणि आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो, गोईंग शॉपिंगला गेलो होतो. आणि असं अरे स्मिथ्स मला 4 वाजता इथं जायचं आहे. आम्ही ब्रिज कँडीला होतो. आय सेड लकीली इट्स अ ब्रिज कँडी, तू ये ना. सर नाही मी नाही येत, मी घरी जाते. आय सेड चल गा आता. सो आय जस्ट कम. मला काही विलची इन्स्ट्रक्शन्स सॉलिसिटरला जास्ती वेळ लागत नाही. आय सेड लेट्स डू इट फास्ट. गेलो वरती अँड बाहेर बसली होती. तर मी आतमध्ये गेलो. त्यांना सांगितलं स्मिताबेन આવ્યા છે ને? મેં કીધું યસ. જરા બોલાવું છું એમને અંદર. ऐसे हाउ डिड यू नो दैट स्मिताबेन had come? And I had not told that Smita was coming. He said સ્મિતાબેન આવ્યા છે ને, એમને અંદર બોલાવો. And then when I brought her in, says की હું તમારી રાહ કેટલા વર્ષોથી, કેટલા જન્મોથી જોઉં છું. ગુજરાત મરાઠીत सांगतात तर कळणार. म्हणजे मी तुझी वाट जन्मोजन्मी किती जन्मापासून बघतोय. काय सांगताय सर? येस सर, हे तुम्ही सांगताय म्हणून पटतंय. हा, एक सॉलिसिटर बोलतोय म्हणून नाही तर आम्ही म्हटलं असतं हे नाही. त्याच्यानंतर शी बिकेम त्यांची अगदी म्हणजे मोस्ट फेवरेट. म्हणजे ज्या दीक्षा दिलेल्या आहेत तिला, तिचं ऑटो रायटिंगची दीक्षा दिलेली, त्याच्यानंतर हवन करण्याची जी सामग्री आणि हवन कसं करायचं आणि त्याचं प्रॉपगेशन कसं व्हायचं, हे सगळं जे दिलं. शी वॉज हिज फर्स्ट अँड ओनली डेव्हटी. त्याच्यानंतर चिकार बॉलिवूडचे तिने घेऊन गेले त्यांना. मी खूप लोकांना त्यांच्याकडे घेऊन गेले. पण मी थोडंसं मागं जाते. जेव्हा तू त्यांच्या समोर बसलीस आणि ती तुला असं म्हणाली, तुझं काय पहिली रिॲक्शन, तुला काय वाटलं? असं नाही, तुम्ही एका स्पिरिच्युअल माणसाला फर्स्ट टाइम असं भेटताना, तेव्हा मी त्या खोलीमध्ये गेले ना, तेव्हा मला असं झालं, म्हटलं काय असं काय होतंय मला, म्हणजे एकदम अरे बापरे
हू इज दिस, कोण आहेत हे कोण आहेत, म्हणजे असं एकदम हे होतं ते. मग मी त्यांच्याशी बोलले, त्यांनी मला एक पुस्तक दिलं, ते आता फार गाजलं, श्यामक दावरनी त्याचं खूप छान केलं, लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड. हे अगदी फेमस आहे पुस्तक, बऱ्याच लोकांनी वाचलं असेल, किकार लँग्वेजेसमध्ये त्याचं ट्रान्सलेशन झालं. तर तेव्हा त्यांनी ते पुस्तक दिलं होतं, ते असं पातळचं असं कायच्या काय दिसणारं असं पुस्तक त्यांनी मला ते दिलं, तू हे वाच म्हणाले. त्या पुस्तकाकडे बघून मी म्हटलं, अरे बाबा, मी हे पुस्तक जाम वाचणार नाही, मला ते मुळीच आवडलेलं नाही बघायला, दिसायला, म्हणजे त्याचं हे. तर मी म्हटलं हां मी वाचीन म्हणून वगैरे मी घेऊन गेले रात्री. आणि रात्री आपण असं एखादं चाळतो बघ पुस्तक, तसं मी ते चाळत होतं आणि एका चॅप्टरकडे मी थांबले आणि मी तो एक चॅप्टर तो वाचला. एक चॅप्टर वाचल्यानंतर रात्रभर मी ते पुस्तक वाचलं, कंप्लीट केलं. मी मोलला सांगितलं, म्हटलं त्यांना विचार मी त्यांना जाऊन भेटू शकते का. अरे हां, कारण त्या पुस्तक वाचल्यानंतर तो गेम चेंजर होता माझ्यासाठी. बर. तर मोनी त्याने विचारलं, तर हां हां केव्हा पण येऊ दे तिला मी आहेच घरी. पण म्हणजे असं काय लिहिलं होतं, म्हणजे ते सांगू शकतेस तर सांग. ते मला आठवत नाही तो काय चॅप्टर होता, पण बेसिकली काय त्या पुस्तकाचं हे, आपण जेव्हा आपलं शरीर सोडतो आणि तो पुढचा प्रवास करायला लागतो, तेव्हा ते आत्म्यांबरोबर आपण संपर्क साधू शकतो. ह्याला ऑटो रायटिंग म्हणतात, जी दीक्षा मला प्रभूजींनी दिली. तर ते दोन मुलगे जे होते, त्यांच्या आईबरोबरचा संवाद, आई जिवंत असताना ते दोन मुलगे होते, त्यांचा आईबरोबरचा संवाद, ते सगळं त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं, काय असतं जग तिथलं. तर मग मी एवढे रास प्रश्न निघाले माझ्या डोक्यातनं हे ते पुस्तक वाचल्यानंतर. मग मी रोजच जायची त्यांच्याकडे, रोज काय काय नवीन प्रश्न घेऊन. आणि तेव्हा माझं काय असं हेच अजून सुरू नव्हतं झालं, तेव्हा मला वेळ होता भरपूर. तसं करत करत माझं ते अध्यात्म काय, धर्म काय, रिलिजन आणि स्पिरिच्युअलिटी काय वगैरे वगैरे हे सगळं मला प्रभूजींनी शिकवलंय. मोहन सर, आधीची स्मिता आणि असा हा सुंदर अध्यात्माचा प्रवास सुरू झाल्यानंतरची स्मिता, ह्याच्यामध्ये काय फरक पडला? ट्रिमेंडस. म्हणजे आता कधी माझा फ्यूज खूप जातो, कधी क्लायंटनी काय कधी क्लायंटनी काहीतरी सांगितलं असेल, मॅटर नीट गेलेली नाहीये कोर्टामध्ये, यू कम होम. कर्म हे असं एक शब्द ना, माझी जर का माझं डोकं फिरलेलं असेल ना, तर डोंट कम अप विथ दीज वर्ड्स. कूल, स्टॅचर कम्प्लीट. आणि मग मला वाटायचं की देर इज सम चेंज, की आधी ती छोट्या छोट्या गोष्टीवर कधी सणकायची. आपल्याला कधी होते की हा माणूस ह्यांनी मला कधीतरी केव्हा तरी काहीतरी बोललेलं आहे, वी डोंट लाईक इट. तेव्हा तो एक मनात खुन्नस असायची. ही म्हणायची, नो मोहन, फॉरगेट इट, जाऊन दे, यू गो अहेड, तू पुढे जा, तो तिथेच राहील. पण तू तिथे राहिलास तर यू विल नॉट मेक अ प्रोग्रेस. आणि हे एक्झॅक्टली मला आमचे आता जे गुरु आहेत दादाश्री, त्यांनी मला ते एक ऑफकोर्स इन डिटेल्स मला सांगितलं, पण तू संक्षिप्त सांगायचं म्हणजे यू गो अहेड स्पिरिच्युअली, पुढे जाऊन दे. कारण की तिकडे राहिलास तर दॅट इज गोइंग टू कॉज यू अ लॉट ऑफ मेंटल टेन्शन. इफ यू डोंट, आणि पुढे जाऊन मागे बघितलंस तर युल बी हॅपी. अरे बापरे. म्हणजे ते तुझ्या स्वतःमध्ये काय बदल झाले तुला? बापरे, हो, खूपच. म्हणजे मी जी पूर्वीची होते, तुम्ही सांगते 30-35 वर्षापूर्वीची जी स्मिता होती आणि आत्ताची स्मिता, ती मी ओळखतच नाही आता तिला. ती विसरलीच आहे मी कोण होती ती. मी भयंकर, माझं पण डोकं फिरायचं आणि काय काय, मग मुलांवर राग निघायचा आणि काय 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 करायचं मी. काय सांगते? हो, खूप असं. एकदा मी आमचं काचेचं टेबल, डायनिंग टेबल फोडलं रागाने. हा नव्हता तेव्हा मुंबईत. मुलांनी काहीतरी केलं आणि मुलं म्हणजे आईला काहीतरी चितवायची आणि मग घरभर धावायची. आमचं मोठं घर आहे, धावत होती. शी गॉट सो अँग्री, कळलं की त्यांची ब्रोक द ग्लास. आणि मग सगळ्यांनी त्या तिघांची अशी काय आरांबळ उडाली आमची, बापरे. की पप्पा यायच्या आधी ह्या डायनिंग टेबलची, आणि आमचं मोठं डायनिंग टेबल आहे, या डायनिंग टेबलची काच आलीच पाहिजे, अदरवाईज पॉप इज गोइंग टू गेट अँग्री. मग ते आमचा तो एक कार्पेंटर आहे, त्याला सांगून कुछ भी करो साहब, 2 दिन में आने वाले, ये काच मुझे चाहिए. काय काय मी केले तसले तमाशे. हो, मी आता ज्या पाठीवरून बघते किंवा मुलं पण बघतात, आम्ही सगळे हसतो की काय होते मी. आणि मी तशीच जर राहिले असते ना मी, तर प्रत्येक ग्लास फुटली असते घरात एकही ग्लास ठेवायचा नाही असा फतवा निघाला असता. वाटत नाही म्हणजे आता खूपच. आमची
चित्रपटांमध्ये नंतर पण तू आता काम केलंयस. अध्यात्माचा जेव्हा तुझा बेस खूपच छान झाला, त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची अभिनयामध्ये किंवा एकूणच वावर करतानाही तुला खूप फायदा झाला याचा. ॲक्टिंग करताना नाही, कारण तेव्हा आपण ॲक्टिंग करताना आपलं कॉन्सन्ट्रेशन एका वेगळं, आपले रोल न लाईट न कॅमेरा न आर्टिस्ट वगैरे हे सगळं ह्याच्याकडे असतं. तेव्हा आपण स्वतःकडे तेवढं आत्मसात होऊ शकत नाही, तेवढं स्वतःचं हे नाही होऊ शकत. काय आपण आत नाही जाऊ शकत, स्वतःकडे नाही पाहू शकत. तेव्हा आपण एक्सटर्नल वर्ल्डकडेच जास्त पाहत असतो, ॲक्ट करताना नाही. पण अदरवाईज बाकीचे रिलेशन सांभाळताना, बाकीचं त्यांचं काय चाललंय, कसे आहेत, काय आहेत, त्यांचं साधारण वाईब लक्षात येते माझ्या, की हे नाही बरोबर वाटत आहे मला, की ही माणसं बरोबर नाही वाटत आहे मला. त्याचा त्रास व्हायचा, पण मग मी स्वतःला शिल्ड करायचे की नाही, हे असं जग आहे, ह्याला आपल्याला तोंड द्यायलाच पाहिजे जर आपल्याला इथे राहायचं असेल तर. मग मी स्वतःला प्रोटेक्ट करायचे. आणि माझ्या गुरूंनी मला खूप मदत केली आहे. आता दादाश्रीजी आहेत आमचे गुरु, पण तेव्हा प्रभूजी वगैरे, त्यांनी मला खूप मदत केली आहे. जग हे असंच असणार आहे, बाहेरची माणसं ही अशीच असणार आहेत, आपण कसं वागायचं हे आपल्यावर आहे. तुम्ही दुसऱ्याला बदलायला जाऊ नका, तुम्ही बदलू शकता. तर ती माझी शिकवण जी माझा पाया जो आहे ना हा अध्यात्माचा, तो मला ह्या फील्डमध्ये वावरायला माझी खूपच मला हेल्प झाली आहे. तर आता मी असं म्हणूच कधीच शकणार नाही की फिल्म लाईन वाईट आहे, मी कधीच म्हणणार नाही. नाही, ती तू आधी पण कधी म्हणत नाही. हां, कधीच नाही, कारण मला फायदाच झाला. मला चांगलीच माणसं भेटली, माझ्याशी कोणी आगाऊगिरी केली नाही, कोणी काहीतरी फालतूगिरी केली नाही, कधीच नाही. तर हा जो एक तयार होतो ना आपल्या एक तट किंवा तट आणि म्हणजे एक कवच तयार होतं की एक्झॅक्टली त्याच्या आतमध्ये कोण येऊच शकत नाही. सर, हे ऐकायला इतकं छान वाटतंय, पण प्रत्यक्ष तुम्ही तिच्याबरोबर सहवासात आहे. तुमचं पण आता किती हे अवघड आहे तुमचं सगळं जे फील्ड आहे ते. कुणीतरी येणार, तुम्हाला काहीतरी बोलणार, मग ते आपण सिद्ध करायचं, जाता येता एवढे टेन्शन्स असतात. तरी आपण वागायचं तसं वागायचं. 4 येऊन आपल्याला काहीतरी बोललं, त्याच्यावर मात करणं हे खरंच सोपं असतं का? हो, कारण की काय असतं, जो कोणी आमचा अशील येतो तो काहीतरी प्रॉब्लेम घेऊन येतो. तो मला मिठाई द्यायला येत नाही, तो प्रॉब्लेम घेऊन येतो. त्याला त्या प्रॉब्लेमचं काहीतरी आन्सर पाहिजे, तोडगा पाहिजे. आणि ते करताना कधी कधी राग येतो, कारण तो खरं सांगत नसतो. एस्पेशली जेव्हा तुम्ही डिवोर्सच्या मॅटर्स करता किंवा तुम्ही चाइल्ड कस्टडीच्या मॅटर्स करता, तेव्हा आई स्वतःला महिषासुरमर्दिनी आणि नवरा हा नरकासूर हे ऑलवेज प्रोजेक्ट केलेलं असते. आणि अनफॉर्च्युनेटली माझं असं आहे की आय एम ॲक्टिंग फॉर द मेन. तर आय ऑलवेज टेल, जे काही माझे क्लायंट्स येतात त्यांना सांगतो, आधी खरं खरं सांग, तू काय केलंस. मग ते खरंच सांगत नाहीत, मग आपलं डोसकं फिरते. मग शेवटी त्यांना सांगावं लागते, अनलेस यू टेल मी द ट्रूथ, यू गो टू अ डॉक्टर अँड यू से आय वोंट टेक माय क्लोथ्स ऑफ, दॅट डझंट हॅपन. माझ्याकडे आलंय, सगळं सांग खरं. खरं सांगितल्यानंतर काही जे खोटं होतं त्याचं खरं कसं करायचं हे वकिलाची शैली आहे. तेव्हा थोडंसं होते प्रोफेशनमध्ये. दुसरं काय की माझी एक फार मोठी फर्म आहे. आता फर्ममध्ये तुम्ही 28-29 ज्युनियर्स असताना कुठेतरी काहीतरी गडबड होतोच की. मग क्लायंट तुम्हाला फोन करतात, सो अँड सो ज्युनियरनी हे केलं नाही, इकडे ही चूक झाली. तर ते सुद्धा तुम्हाला सांभाळावं लागते. यू हॅव टू कीप अ कूल. आणि माझा सुद्धा अध्यात्मात चांगलाच प्रवास आहे. इनफॅक्ट दादाश्रींची भेट ही माझी पहिली झाली आणि मग मी सगळ्या फॅमिलीला तिथे घेऊन गेलो. तेव्हा एकेकाळी मी डोक्याने तापट होतो, आता तेवढं तापट नाही, आता बापट झालोय थोडं. परंतु देयर हॅज बीन अ चेंज. आणि आम्हामध्ये नव्हे, एव्हरीबडी इन द फॅमिली, मुलांमध्ये सुद्धा, सुनांमध्ये सुद्धा, सगळी फॅमिली अध्यात्मात आहे. सगळी फॅमिली. पण एक गोष्ट, मग मोहननी आता सध्या साईबाबांचा म्हणजे आमचं तुला माहिती आहे किती वर्षांचं जुनं नात. मोहननी एक पुस्तक लिहिलं साईबाबांवर, 100 वर्ष साईबाबांचे, फ्रॉम 1918 टू 2018 शताब्दीचं वर्ष होतं. तेव्हा मला एक जस्ट आय हॅड अ विजन. असेल बाबा मी तुमच्यासाठी काय करू. तर हे करणार आहेत, मुख्यमंत्री येणार आहेत, प्रेसिडेंट येणार आहेत. असेल मला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे. ओके, आय विल स्टँड फॉर अ फोटोशूट, राईट अबाउट मी, असं एक कानामध्ये आलं. आणि आय सेड बाबांवर खूप लोकांनी लिहिलेलं आहे. आय एम नॉट अ
पंडित आणि खूप पुस्तकं आहेत इन्क्लुडिंग द सच्चरित्र. आय सेड आय कम अप विथ अ कॉफी टेबल बुक. आता कॉफी टेबल बुक म्हणजे बेसिकली पिक्चर्स. इट्स अ पिक्टोरियल डिपिक्शन. अरे, मोठं असतं ते किती छान असतं. ते कॉफी टेबल बुक करताना 2 वर्ष लागली माझी. ते गेलं पुस्तक बाहेर आलं आणि मी स्वतः सांगतो, मी ज्या पब्लिशरनी आम्हाला मदत केली, ज्यांनी ते सगळे त्याची ती फॉन्ट वगैरे जो डिसाईड केला, दॅट एजन्सी, आमचं सगळ्यांचं एक ताळमेळ मिळून एक असं पुस्तक आलेलं आहे की आज मला पहिल्यांदा फोन आला. एक शिर्डीचे लोक PM भेटायला गेले होते आणि PMच्या अँटी चेंबरमध्ये बसले होते आणि तिकडे हे पुस्तक पाहिलं. हे कोणी शिर्डीचं लिहिलं म्हणून ते उघडलं आणि पहिल्या पानावरच माझा फोटो होता. मला फोन केला तिथून, मोहनराव आम्ही इथं PMच्या ऑफिसमध्ये बसलो, तुमचं पुस्तक इकडे आहे. इकडे म्हणजे कुठे? तर साहेबांच्या टेबलवर तुमचं पुस्तक आहे. अँड दॅट अकॉर्डिंग टू मी वॉज अन अचीवमेंट. त्याच्यानंतर ऑफकोर्स खूप जणांनी त्यांनी म्हणजे खूपच हे झालेलं आहे. पण ही एक दिस वॉज समथिंग विच केम टू मी ॲज अ डिवाइन टेलिंग, हे करतो. मला वाटतं हे सगळं वरून ठरलेलं असतं ना. म्हणजे फार सुंदर आहे ते पुस्तक, फारच सुंदर आहे. ते आता लवकरच Amazon वगैरे आपण ठेवलं आहोत ना. आपण स्वतः अध्यात्म दुसऱ्यांना शिकवतो, त्यावेळेला शिकवणारी व्यक्ती ही स्वतः अगदीच वेगळी असते, फक्त दुसऱ्यांना लेक्चर सांगण्यापुरती मर्यादित असते. असं मात्र तुझं नाही आहे. आज तू इतक्या जणांना इतकं शांतताचा मार्ग तू सांगितलेला आहेस, तेव्हा तुला कसं वाटतं? पुन्हा काय होतं की ती पुन्हा निगेटिव्ह एनर्जी तुम्ही घ्यायची, या त्यांना समजवायचं, त्याच्यासाठी करायचे प्रयत्न करायचे, खूप त्यांना सांगायचं, ह्याच्यामध्ये तुला नाही का त्रास होत? नाही, अजिबात नाही. पण एक मी तुला डिस्टर्ब करीन. हिचे जेव्हा वन्स अगेन इथे जेव्हा ऑटो रायटिंगचे सेशन्स असतात आणि तिथे समजा कोणी बाईचा यंग मुलगा वारले आणि ती ढसा 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 रडते, तर मी घरी आलो की आय नो देर इज समथिंग रॉंग. ही बसलेली असते आमची जी एक पर्टिक्युलर सीट आहे तिकडे, अँड आय नो इकडे काहीतरी गडबड झाले. अँड देन आय आस्क बाबा, आज तुझ्याकडे कोण ऑटो रायटिंगला आलं होतं का? या माझं नुसतं आय डोंट नो. सो इट ॲज यू राईटली सेड, maybe there's negative energy or maybe she can't take it. It disturbs me more than the negative energy. शेवटी ती एक अत्यंत संवेदनशील स्त्री आहे, त्यामुळे तिला त्रास होतो. स्पेशली ह्या लोकांची जेव्हा लहान मुलं वगैरे जातात ना, ते ऑटो रायटिंग सेशन करताना ज्या हंबरडा फोडतात ना त्या आया बाई, ते खूपच डिस्टर्बिंग आहे. हो ना. पण नेगेटिव्ह एनर्जी मी माझ्यापर्यंत पोचू देत नाही. एक तर मी जसं म्हटलं, म्हणजे गुरूंचा खूप मोठा वारसा किंवा हात माझ्यावर आहे, तो आहे. आणि समहाव, आता हे मी बोलू की नको मला माहीत नाही, पण प्रत्येक वेळेस हिलिंग करताना किंवा हे सगळं करताना मी स्वतःला बाजू ठेवते. मी खूप छान, मी बाहेर जे करतायत ते तुम्ही करा ह्या शरीराच्या थ्रू. मग त्याचा परिणाम काय होईल, चांगलं होईल, तो बरा झाला, त्याला बरं वाटलं, हील झाला, नाही झाला, ही माझ्याकडे जबाबदारी नाही. तर तुम्ही स्वतःवर, कारण मी हील केलं म्हणून त्याची पाठ बरी झाली, मी हील केलं म्हणून त्याचं अमकं बरं झालं. मला किती लोक म्हणतात, मॅम आम्ही हील करतो तर ना आमची पाठ दुखायला लागते, तर दुसऱ्याची हे कर. म्हटलं तुमची पाठ दुखायला कशी लागते किंवा तुमचं डोकं दुखायला कसं लागतं, तुम्ही निघा ना बाहेर तिकडनं. म्हटलं मी आज इतके वर्ष हिलिंग आणि हे सगळं करते, म्हटलं मी तर मरायलाच हवी. मग नाही, उत्तम काम करत असताना तो आनंद आहे ना, तो आनंद तुम्हाला कधी त्रास देत नाही. सर, खूप छान आपल्या अध्यात्म आणि सगळा हे छान झाला, पण तिच्यावरचं प्रेम मात्र तुम्ही काही फारसं चांगलं व्यक्त केलेलं नाही आहे. म्हणजे ती सुंदर आहे, ती हे आहे ते आहे. मगाशी तुम्ही एक खूप सुंदर गाणं म्हटलं की नाही देवानंदचं, तसं एखादं काय व्हायचं सांगतो. मला माहिती आहे की मला एक प्राइस कॅच मिळाला होता. आता तो प्राइस कॅच ठेवायचा कसा? मग तो प्राइस कॅच कोण माझ्या हातातून घेऊन जाईल? सो समबडी, घरातल्यांनी कोणी हे केलं, ऑब्जेक्शन घेतलं की हे काय चाललंय वगैरे वगैरे. सो आय ऑलवेज वुड टेल हर की स्मिथ, आपण वी हैव चोजन ईच अदर, आके मेरे हाथों में हाथ ना ये छूटेगा. प्रॉमिस अस दॅट. आय प्रॉमिस हातात तरी घ्या की. पण आता घेतलं तर मग तुम्ही म्हणाल की सेन्सरशिप आहे. हातात हात घ्या की जरा हातात. ते सगळ्यांच्या समोर कशाला तो देखावा? असू दे की दिखावा. दॅट्स ऑल दॅट आय सेड की बाबा आय वोंट आस्क फॉर इट, यू डोंट आस्क फॉर इट. वी आर नॉट
वी आर नॉट हिअर टू ब्रेक. आय डोंट वॉन्ट स्पेस, यू डोंट वॉन्ट स्पेस. आणि मला जर का स्पेस पाहिजे असले, मी शिर्डीला जाईन, एक दिवस राहीन तिथं आणि आय कम बॅक. तेव्हा आताची मुलं किंवा आताच्या मॅरेजेसमध्ये काय असते, आय वॉन्ट स्पेस. स्पेस. Why do you want space? If you want space, go somewhere else. Go for a holiday. Don't take your wife with you. Don't take your girlfriend with you. Go. I want space. तेव्हा झाले काय, मुली आज कॉम्पिटेटिव्ह झालेल्या आहेत, मुलं सुद्धा आहेत. जर का एका बायकोचं तिची प्रगती जास्ती होत चाललेली आहे, द हजबंड शुड बी एबल टू ॲक्सेप्ट इट. ते जर का ॲक्सेप्ट नाही झालं तर पहिला तडा पडतो तिथं. नंबर 2, तुमची कमाई तेवढी नाही, बायकोची कमाई जास्ती आहे. तडा नंबर 2. तडा नंबर 3, मला मुलं पाहिजे, तुला मुलं नको, का तू भांज आहेस का, दे सम प्रॉब्लेम. तडा नंबर 4, तुझ्या आईबरोबर माझं जमत नाही, वी हॅव टू लिव्ह सेपरेट. अरे हे तर नाही, हे काय असते, बिकॉज यू हॅव नेव्हर ॲडजस्टेड. ॲडजस्टमेंट जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात आणलीत, कोणीही आज तुम्ही लक्ष्मीनारायणची जोडी कुठेही नाही. लेट मी टेल यू व्हेरी ऑनेस्टली, ॲट 47 सुद्धा आमचे मतभेद होतात, होणारच. पण दॅट मतभेद डज नॉट मीन तू तुझ्या आईच्या घरी जा. ही जाऊ शकत नाही, तिची आई आमच्याकडे आलेली आहे, तेव्हा ती आईच्या घरी जाईल कुठे, रिकाम्या बिल्डिंगमध्ये त्यांचं आहे बिल्डिंग. तर तू तुझ्या घरी जा, का मी जातोय, नेव्हर. भांडण झालं, ओके, कधी कधी डोसकं फिरते, एक दिवस बोलायचं नाही, मग दुसऱ्या दिवशी स्मिथ, अरे आपण बोलत नव्हतो, मी स्मिथ काय करतोय, मग झालं सगळं. आणि ही सुद्धा तिकडे थांबले, हा कधी बोलतोय, मला स्मिथ कधी बोलावतोय, हे असं होते. सो स्पेस यू हॅव टू गिव्ह टू इच अदर डेफिनेटली. परंतु तू म्हणत असशील की स्पेस करून मग आपण बघूया ट्रायल मॅरेजेस, लिव्ह इन्स. व्हॉट इज अ लिव्ह इन? यू कॅन बी अ लिव्ह इन वेन यू आर मॅरिड ऑल्सो. तुमचं कमिटमेंट आहे का? हॅव यू मेट विथ युअर हार्ट और हॅव यू मेट विथ युअर हेड? इफ यू मेट विथ युअर हेड, मॅरेज विल नॉट लास्ट. हॅव यू मेट विथ युअर हार्ट अँड देन युअर हेड स्टार्ट्स वर्किंग, मग मॅरेज विल लास्ट. कॅल्क्युलेशन खूप आहेत हल्लीच्या मॅरेजेसमध्ये. हो, पण स्मिता, तरी सुद्धा इतक्या वर्षानंतर इतक्या जणांना तू प्रेम दिलेलं आहेस, आता तू या रिलेशनशिप मधल्या प्रेमाची व्याख्या अगदी थोडक्यात कशी करशील? बापरे, प्रेम एक निस्वार्थ प्रेम असतं. एक प्रेम निस्वार्थ असतं आणि दुसरा मोह असतो. ह्या जगात आपल्याला राहायचं असेल तर मोह आणि प्रेम ह्याचा मिलाप व्हायला लागतो. कारण मोह हा आहेच, असणारच. कारण आपण काही परमेश्वर नाही आहे, मी काही कृष्ण नाही आहे, मी काही राधा नाही आहे की तो विदाऊट मोह एक प्रेम करणं. पण किती मोह आहे आणि किती प्रेम आहे ही जे काय सांगत आहे आपल्याला बॅलन्स तो आपल्याला कळायला पाहिजे आतमध्ये. लोकांना दाखवण्यासाठी हे करणं मला ते पटत नाही. लोकांना दाखवण्यासाठी अरे वा क्या क्या काय जोडा आहे, किती ह्यांचं प्रेम आहे, किती कपल, किती लकी कपल आहे. घरात गेलं की ह्याचं तोंड इकडे, ह्याचं तोंड इकडे. बरोबर. असं तो मोह आणि प्रेम हा बॅलन्स. सुंदर सांगितलंस तू. मोह आणि प्रेम यांची सांगड तुम्हाला उत्तम घालता आली पाहिजे. 47 वर्षांचा सुंदर प्रवास तो आता 50कडे जाणार आहे. त्या सुवर्ण महोत्सवाला आम्ही सगळे येणारच आहोत. पण हे एक सुंदर स्मिता हास्य आहे जे असं निखळ आहे आणि ते बघितल्यानंतर इतकं निरागस आम्हाला वाटतं. पण त्याच्यासाठी मागे एक कृष्ण आहे जो सहचर आहे, सवंगडी आहे, सखा आहे, मित्र आहे. आणि तुझं भाग्य म्हणजे तुझा तो नवरा आहे. तर नाव पण मोहनच आहे. हो, म्हणून त्याला मी कृष्ण म्हटलं. जन्म आहे आजचा, आज बर्थडे त्याचा. अरे तिथीप्रमाणे. सर, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, तुम्ही म्हणालात की जावई बापू आहे तर आम्हाला सोनं चांदी पाहिजे. अहो, आम्ही काय देणार माहिती का, आम्ही सुदाम्यासारखे आहोत. तुमच्याकडनंच भरभरून आम्हाला आज शिकता आलं, त्यासाठी मनपूर्वक तुमचे आभार मी मानते. आणि अशीच खुश राहा, सुखी राहा, आनंदी राहा. आणि तुझ्याकडनंही आम्हाला खूप खूप घ्यायचं आहे. पण आज इतका वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल जावई बापू तुमचे. जाता जाता एक गाणं आहे, जसं हातो मी, तसं एक दुसरं आहे. आणि जे मी गुणगुणत असतो, मी तिला सांगितलेलं नाहीये. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. तेरा मुझसे है पहले का नाता कोई. I think that's a good end to a good conversation. Thank you. Thank you. Thank you. Thank you all.